मुंबई मराठी माणसाची आहे असं आपण म्हणतो, पण मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात असल्याची घटना पुन्हा घडली आहे। विलेपार्लेत एका बिल्डरनं मराठी महिलेला घर विकण्यास मनाई केली। शिवसेनेनं या प्रकरणी आंदोलन सुद्धा केलं, तर सोशल मीडियावरून या प्रकरणी आवाज देखील उठवण्यात आला। यावर देखील भाजपकडून समाचार घेण्यात आलेला आहे। पाहूया या सगळ्या संदर्भातलाच हा एक स्पेशल रिपोर्ट। मराठी माणसाला मुंबईत घर मिळेना। मराठी असल्यानं विलेपार्लेत घर नाकारलं। निवडणुकीत मराठी गुजराती वादाला फोडणी। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मुंबईत मराठी आहे म्हणून घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जुईली शेंडे यांनी विलेपार्लेत एका बिल्डरकडे फ्लॅट करता चौकशी केली। मराठी असल्यानं बिल्डरनं त्यांना फ्लॅट नाकारल्याचा आरोप जुईली यांनी केलाय। फ्लॅट मराठी माणसाला न देण्याकरता वाढीव दर सांगत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। ठराविक रेट प्रत्येक ठिकाणी पर स्क्वेअर फूट हा त्या एरियाचा ठरलेला असतो। तो न सांगता मराठी माणूस आला की त्याला 10-15 हजार पर स्क्वेअर फूट वाढवून सांगायचे, जेणेकरून अरे आपको जमता ही नहीं है, आपको परवडता ही नहीं है, तो आपको हमारे यहाँ घर कैसे लेना है। ही जी सगळी कारणं आहेत ना, ती सगळी स्ट्रॅटेजिकली इम्प्लिमेंट केल्यासारखी वाटतात। म्हणजे काही जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडनं हे मुद्दामून केलं जातं, म्हणजे ते स्ट्रॅटेजी बनवून करतात की बाबा आम्हाला एका ठराविक लोकांना ही घरं विकायचीच नाहीयेत। ही चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णतः निषेध करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी या प्रकरणी बिल्डर विरोधात आंदोलन केलं। ज्या मराठी माणसाची मुंबई आहे त्याच मराठी माणसाला घर नाकारत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। आधी जर मराठी माणूस असेल तर त्याला सांगितलं जातं की घर अवेलेबल नाही आहेत, आणि एखादा जर समजा पहिला तर ती अट टाकली जाते नॉनव्हेज खाण्याची, नॉनव्हेज खातात का विचारलं जातं, आणि जर नॉनव्हेज खाणारा जर नसेल त्याच्यानंतर त्याला आवाचा सवा भाव सांगितला जातो, जेणेकरून त्यांनी घर या ठिकाणी घेऊ नये। म्हणजे ही सगळी पद्धत जी विलेपार्ल्यामध्ये चालू आहे त्याचा आम्हाला निषेध आहे, आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो। या वादात अभिनेत्री रेणुका शहाणेंनी उडी घेतली आहे। मराठी नॉट वेलकम असं म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे, असं रेणुका शहाणेंनी ठणकावून सांगितलंय। रेणुका शहाणेंच्या या वक्तव्याचा भाजपनं समाचार घेतलाय। चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना खडे बोल सुनावले आहेत। मुख्यमंत्री पदावर बसले असताना उर्दू शाळा बांधण्याचा अतिउत्साह दाखवला आणि बीएमसीच्या मराठी शाळांना टाळं लावायचं काम केलं। अशा व्यक्तीच्या कृत्याचं तो फक्त मराठी माणूस आहे म्हणून आपण समर्थन करणार आहात का? आणि नाही तर याबाबत आपली भूमिका काय घेणार आहे किंवा आपली भूमिका काय असेल याची आम्ही वाट बघतोय रेणुकाताई। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याची ही पहिली घटना नाहीये। मुंबईत मराठी माणसाला उपरा ठरवण्याचा कट रचला जातोय। मराठी माणूस मात्र त्याचं राजकारण करण्यात मशगूल आहे, हे खेदजनकच म्हणावं लागेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।